हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम कुरकुरीत आणि छान असे बटाट्याचे मेदू वडे कसे करायचे ते पाहणार आहे। हे आपण बटाटा आणि रवा वापरून छान असे कुरकुरीत आणि मस्त मेदू वडे बनवलेले आहेत। तुम्ही आवाज ऐका, किती कुरकुरीत एकदम छान झालेले आहेत। बघा, मस्त असे झालेले आहेत। मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा, वरून आणि आतून कसे झालेले आहेत ते बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते। मस्त असे झालेले आहेत, एकदम कुरकुरीत। आणि बघा आतून बघा किती मस्त असे झालेले आहेत, अजिबात तेलकट होत नाहीत। बघा, मी तुम्हाला त्यासोबत चटणी पण खमंग अशी बनवलेली आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मेदू वडे बनवण्यासाठी 4 बटाटे मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेले आहे। आता हे बटाटे खिसून घेणार आहे। त्यासाठी पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये हे आपण खिसून घेणार आहे। या पद्धतीने बघा मी खिसून घेते पाण्यामध्येच। इथे मी सगळे बटाटे या पद्धतीने खिसून घेतलेले आहेत। आता आपल्याला बटाट्याचा किस स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे। हे मी धुवून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे, म्हणजे हे काळे पडणार नाही। आता तोवर इथे बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे होईल एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडं गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। इथे बघू शकताय, मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे, फुललेली आहे। त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे पण इथे बघा छान असे फुललेले आहेत। त्यामध्ये इथे बघा मी इथे 8 ते 10 कढीपत्त्याची पाने अशी मी चिरून घेतलेली आहेत। तुम्ही हाताने तोडून घालू शकता। आणि त्याचबरोबर इथे 2 हिरवी मिरची एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे। हे सगळं 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे छान परतलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मी हिंग घातलेले आहे, हिंग पण परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्येच मी अर्धा चमचा इथे आलं पण खिसून घातलेलं आहे। छान चव लागते, आलं जरूर घाला। आणि आता हे छान परतलेलं आहे। आता यामध्ये पाणी घालून घेणार आहे। इथे मी 4 कप पाणी घालते। इथे 4 कप मी पाणी घातलेलं आहे। बघा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, मिक्स करून घ्यायचं। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि त्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत। आपल्याला मीडियम केलेला आहे गॅस मी, इथे बघू शकताय। आणि बटाटे घातले, खिसून ठेवलेले बटाटे पूर्ण पाणी नितळून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि बटाटा 2 मिनिटं याच्याबरोबर शिजवून घ्यायचा आहे। बटाटा मी शिजवून घेतलेला आहे 2 मिनिटं। त्यानंतर इथे 2 कप मी रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला एका हाताने हलवायचा आणि दुसऱ्या हाताने रवा असा हळूहळू आपल्याला घालायचा आहे। अजिबात गुठळ्या होऊ द्यायचं नाही, तसं एका हाताने चमच्याने हलवत दुसऱ्या हाताने असं रवा घालायचा आहे। आणि आपल्याला छान असं रवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गुठळ्या असतील तर मोडून घ्यायच्या आहेत। बघा, या व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये बघा, तुम्हाला मिक्स करतानाच कळत असेल, हे झटपट असं घट्ट होतं लवकर हे, त्यामुळे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। बघा, मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। बघा, हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा घट्ट झालेलं आहे। बघू शकताय तुम्ही, कढईपासून वेगळं होतंय। बघा, या पद्धतीने छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, या पद्धतीने बघा घट्ट झालेलं आहे एकदम असं। आता मी मिक्स करून घेते आणि आपल्याला इथे मी बघा गॅस बंद केलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याला वाफ छान लागते। तर तोपर्यंत आपण बघा इकडे चटणी बनवून घ्यायची आहे। इथे बघा 1 वाटी मी ओलं खोबरं असे काप करून घेतलेले आहेत। साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी आपण चटणी बनवणार आहे। 4 इथे मी पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तोडून घालते। तिखट आहे त्यामुळे 3च घेतलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार मिरची घाला। 4 चमचे मी इथे डाळवं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली। आता याच्यामध्ये बघा कोथिंबीर घातलेलं आहे, लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे मी गरजेनुसार पाणी घालून ही चटणी बनवून घेतलेली आहे। बघा, इथे थोडंसं चटणीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, तुम्हाला घट्ट पातळ हवे तसं पाणी घाला। चवीनुसार मीठ घालून मिक्स केलेलं आहे। इथे तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची। 1 सुकी मिरची अशी तोडून घातलेली आहे। छान असा इथे हा तडका आपल्याला मिक्स करून चटणीवर घालून घ्यायचा आहे। बघा, इथे बघा हा तडका आपण चटणी घातलेला आहे। 2 मिनिटात आपली
चटणी तयार झालेली आहे मस्त अशी चविष्ट. ही बाजूला ठेवून द्यायची. ते 5 मिनटं झालेले आहे. छान वाफ लागलेली आहे झाकून ठेवल्यामुळे. हे गरमच आहे. तर हे मी ताटात काढून घेतलेलं आहे आणि ग्लासने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं ग्लासने रगडून आपल्याला यातल्या काही गुठळ्या असतील तर मोडून घ्यायचे आहेत. बघा हे गरम आहे त्यामुळे ग्लासनंच आपल्याला मिक्स करून याच्यातल्या गुठळ्या वगैरे सगळं मोडून घ्यायचं आहे. बघा हे छान असं मी 2 ते 3 मिनटं ग्लासने सगळं रगडून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही या पद्धतीने सगळीकडनं मी अजिबात याच्यामध्ये गुठळ्या नाहीत. बघा आता ग्लासला लागलेलं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हातानं थोडंसं आपल्याला गरमच आहे थोडंसं हातानेच आपल्याला मिक्स करून छान असं गोळा मळून घ्यायचा आहे. आता हे जर हाताला चिकटत असेल तर हाताला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे. बघा मी थोडंसं तेल लावलेलं आहे. हे छान असं मी मळून गोळा बनवून घेते याचा. इथे बघू शकताय मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं हाताला आपल्याला तेल लावायचं आणि मेदूवडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. थोडंसं आपल्याला मी पीठ घेते. बघा इथे बघू शकताय या पद्धतीने थोडंसं पीठ घ्यायचं आहे. आपण सगळं साहित्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं की मेदूवडे छान असे होतात. जेवढं मी साहित्य सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेतलं तर इथे छान असे मेदूवडे बनणार आहेत. कमी जर बनवायचे असतील तर तुम्ही प्रमाण कमी घेऊ शकता. बघा इथे छान असा मेदूवडा बनवून झालेला आहे. सगळे मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. बघा मस्त असे मेदूवडे सगळे बनलेले आहेत. आता आपण तळून घ्यायचे आहेत. दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये हळूहळू आपल्याला मेदूवडे घालून घ्यायचं नाही. हातावर तेल उडू शकतं त्यामुळे तेलात जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायचे आहेत आणि अजिबात आपल्याला पटकन याला हलवायचं नाही. थोडेसे बघा खालच्या साईडने थोडेसे कडक झाले की मग याला पलटी करून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने मी दुसऱ्या साईडने आता याला परतून भाजून घेणार आहे तेलात. बघा हे एका साईडने कडक झालेले आहेत. अजिबात याला थोडंसं कडक झाल्याशिवाय हलवायचं नाही नाहीतर मेदूवडे तेलात फुटू शकतात. बघा हलक्याशा गोल्डन कलरवर मी याला छान असं तळून घेतलेलं आहे. बघा छान याला कलर आलेला आहे. बघू शकताय तुम्ही तेलातनं बाहेर काढलं तरी अजून थोडा कलर चेंज होतो त्यामुळे या कलरवर मी याला छान असं तळून घेते. तेल नितळून आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तेलातनं. बघा छान असे आपले मेदूवडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय अजिबात फुटलेले नाहीत आणि छान झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही अजिबात तेलकट होत नाहीत. तेल नितळून आपल्याला काढायचे आहेत. बघा या पद्धतीने मी मेदूवडे काढून घेतलेले आहेत. बघा तेल नितळायचं आहे दुसरे पण मी त्याच पद्धतीने तळून घेणार आहे. बघा इथे बघू शकताय अजिबात तेलकट झालेले नाहीत. छान झालेले आहेत छान तळलेले आहेत. बघा दुसरे पण मी त्याच पद्धतीने घालून तळून घेतलेले आहेत. बघू शकताय कलर पण याचा पण छान आलेला आहे. मी तेल नितळून हे पण काढून घेते. बघा याच पद्धतीने मी सगळे छान असे बनवून घेते. मस्त असे होतात. बघा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा. तुमच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला तुम्ही या पद्धतीने करू शकता. मस्त असे झटपट असे आपले हे मेदूवडे बनवून तयार होतात. बघा आणि त्याचसोबत चविष्ट अशी आपण चटणी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकताय छान असे मेदूवडे आपले झालेले आहेत. बघा मस्त असे झालेले आहेत. सगळे एकसारखे बनलेले आहेत आपले आणि सगळेच एकसारखे झालेले आहेत छान आणि चविष्ट लागतात. बघा वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मस्त झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही छान होतात. बघा नक्की या पद्धतीने करून बघा. तुम्ही जर या पद्धतीने बनवले तर तुमचे पण असे छान होणार आहेत मेदूवडे. बघा मस्त झालेले आहेत. तुम्ही याचा आवाज ऐकलेलाच आहे सुरुवातीला. मी तुम्हाला बघा मस्त झालेले आहेत. बघा वरून कुरकुरीत सुरुवातीला तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे. एकदम कुरकुरीत आणि छान झालेले आहेत. मी तुम्हाला मस्त झालेले आहेत दाखवते तोडून पण दाखवते. बघा तुम्ही बघितलेलेच आहे मस्त झालेले आहेत. बघा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ तुम्ही या पद्धतीने एकदा मेदूवडे नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.